पुरोगामी विचारांच्या संतांच्या भूमीत अजूनही अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडत असून अनेक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना नागपूरमधून समोर आली आहे. तरुणीला भूतबाधा झाली असून तिच्यासाठी 21 दिवस धार्मिक पूजा करावी लागेल असे एका भोंदू बाबाने सांगितले. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे बतावणी करून एक महिला, मुलगी, मामी आणि 60 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर आरोपी भोंदू बाबाला 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. धर्मेंद्र निनावे उर्फ धुलेवाला बाबा, राहणार आंबेनगर, भांडेवाडी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पारडी पोलिसांनी 9 जानेवारी 2021 रोजी 17 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून धुलेवाला बाबा विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपी भोंदू बाबा हा तंत्रमंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणींचे लैंगिक शोषण करत होता. अशाच प्रकारे त्याने कुटुंबातील इतर 3 महिलांवरही लैंगिक अत्याचार केला. त्याने जवळपास 2.5 वर्षापर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले. अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली. दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव.